यानंतर एक महत्त्वाची बातमी येते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज राज्य कार्यकारिणीची बैठक होती आणि पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं या बैठकीत सदाभाऊ खोत यांना जाब विचारला जाणार असल्याचंही कळतंय। आपण थेट पत्रकार परिषदेत जातोय। सरकारनं जाहीर केलेली ही जी कर्जमाफीतली आकडेवारी आहे ती संशयास्पद आहे आणि त्यांनीच दिलेल्या आकड्याचा मेळ लागत नाही। हे आजच्या कार्यकारिणीच्या बैठकीच्या आढाव्याअंती निदर्शनास आलेलं आहे। सातत्यानं सरकारनं सांगितलं राज्यामध्ये 1,15,00,000 शेतकरी हे कर्जदार आहेत आणि आमच्या मागणीप्रमाणे जर का सरसकट 7/12 कोरा करायचा असेल तर राज्याला 1,50,000 कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेची तरतूद करावी लागेल। मुख्यमंत्र्यांची परवाची पत्रकार परिषद मी त्याच्यात दिलेल्या आकडेवारीचा अभ्यास केला आणि त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार जर 90% शेतकऱ्यांना म्हणजे 89 लाख शेतकऱ्यांना सरकारच्या या धोरणाचा लाभ होत असेल तर मग शेतकऱ्यांच्या मध्ये एवढा असंतोष असण्याचं कारणच काय। आणि या संदर्भातले वेगवेगळ्या राज्यांचे आणि केंद्र सरकारचे आकडे जर बघितले तर लक्षात येतं केंद्र सरकारनं 2008 साली जी कर्जमाफी जाहीर केली ती 71,000 कोटीची, पण प्रत्यक्षामध्ये ती 52,000 कोटीचीच निघाली। आणि हे उत्तर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2014 जुलैच्या पावसाळी अधिवेशनामध्ये माझ्याच प्रश्नाला दिलेलं होतं। जर देशाची कर्जमाफी 52,000 कोटीची होती तर राज्याची कर्जमाफी 34,000 कोटी असून सुद्धा एवढा असंतोष का, हा प्रश्न अनुत्तरित राहतो। दुसरा मुद्दा असा आहे की एका बाजूला मुख्यमंत्री दावा करतात की राज्याची सरासरी जी काही कर्जाची मर्यादा आहे किंवा कर्ज उचलण्याची मर्यादा आहे, दरडोई कर्ज आहे ते 54,000 कोटीचं आणि त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे जर राज्यामध्ये 1,15,00,000 कर्जदार असतील तर 54,000 गुणिले 1,15,00,000 या प्रश्नाचं उत्तर 60,000 कोटीपेक्षा जास्त जात नाही। मग 1,50,000 कोटी रुपये कर्ज कुठलं आलं? म्हणजे याचा अर्थ एकतर राज्याचं सरासरी कर्ज हे 54,000 पेक्षा जास्त असलं पाहिजे किंवा सरकार वारंवार जे सांगत होतं की सरसकट 7/12 कोरा करायला 1,50,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम लागतं म्हणतात, तो आकडा चुकीचा असला पाहिजे। दुसरा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत। मार्च ते जून या काळातल्या थकीत कर्जाला सरकार 1.5 लाखापर्यंत मर्यादेपर्यंत माफी देणार असं म्हणतं, पण प्रत्यक्षामध्ये केंद्र सरकारची जी काय व्याज सवलत योजना आहे त्या व्याज सवलतीचा राज्याच्या पंजाबराव देशमुख व्याज सवलतीचा लाभ घेऊन 0% व्याजानं कर्ज 1 लाखाच्या आत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना जे मिळतं त्याचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी व्याज वाचवण्यासाठी म्हणून अक्षरशः खाजगी सावकाराकडून कर्ज काढून कर्ज भरलेले आहेत आणि त्या सुद्धा अनेक तक्रारी आजच्या कार्यकारिणीमध्ये समोर आल्या। त्यांची परिस्थिती नसताना, पीक जळून गेलेलं असताना सुद्धा केवळ व्याजाचा भुर्दंड नको यापोटी लोकांनी त्याचं नूतनीकरण केलेलं आहे। कर्ज नूतनीकरण केलेलं जे कर्ज नूतनीकरण केलेलं किंवा ज्यांना सरकारच्या आदेशामुळे
कर्ज नूतनीकरण करून दिलेलं आहे. अशा 6 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे का नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे. आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारनं जे काही मामूली मदत करण्याची भूमिका घेतली आहे ती सरकारची भूमिका सुद्धा कार्यकारिणीला अमान्य आहे. आणि त्यामुळं सरकार खरोखरच जर या 34,000 कोटीशी प्रामाणिक असेल तर आमची भूमिका अशी आहे आणि आम्ही येत्या 4-5 दिवसामध्ये प्रत्येक जिल्ह्यातले आकडे गोळा करतोय. आकडेवारीनिशी आम्ही सरकारला दाखवून देऊ की या 34,000 कोटीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांना समाधान करेल अशा प्रकारचं धोरण आहे. अन्यथा मोठा आकडा दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार आहे. ज्या आंध्र प्रदेशचं मुख्यमंत्र्यांनी उदाहरण दिलं त्या आंध्र प्रदेशनं आधी 45,000 जाहीर केलेलं होतं, प्रत्यक्षात 19,000 कोटीच खर्च पडले. तेलंगणानं 41,000 जाहीर केलेलं होतं, प्रत्यक्षात 13 कोटी खर्च पडले. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या राज्यांचे आकडे आहेत. आणि महाराष्ट्रात सुद्धा ज्या पद्धतीनं लोकांच्याकडून मला आमच्या कार्यकारिणीला फीडबॅक आला त्यावरून 15-16 कोटीच्या वर ही काही जाईल आकडे असं मला वाटत नाही. तेव्हा याचा खुलासा आम्ही विचारू. एक व्यापक शिष्टमंडळ संघटनेचा मुख्यमंत्र्यांना भेटेल. मुंबईच्या आत्मक्लेश यात्रेच्या समारोपाच्या वेळी आम्ही 25 जुलैपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिलेला होता. तोपर्यंत सरकारकडून योग्य ती कारवाई व्हावी आणि या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचं समाधान व्हावं याची आम्ही वाट बघू. अन्यथा 25 जुलैनंतर आम्ही आमचा निर्णय घ्यायला समर्थ आहोत, सक्षम आहोत आणि तो निर्णय आम्ही घेणार आहोत असंही राज्य कार्यकारिणीनं आज एकमतानं ठरलेलं आहे. याशिवाय राष्ट्रीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून देशभरातल्या 130 पेक्षा जास्त संघटना एकत्रित येऊन जो संयुक्त लढा उभा करण्याचं ठरवलं आहे त्याचा एक भाग म्हणून येत्या 6 जुलैला मध्य प्रदेशमध्ये गोळीबार झालेल्या घटनेच्या बरोबर 1 महिन्यानं आम्ही एक किसान मुक्ती यात्रा घेऊन तिथून बाहेर पडतोय. देशभरातल्या सगळ्या संघटना त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. ही यात्रा मध्य प्रदेशामधील मंदसौरमधून रतलाम, देवास, इंदोर या मार्गे बडवानी मार्गे महाराष्ट्रामध्ये शिरपूरमध्ये प्रवेश करेल आणि शिरपूर, धुळे, मालेगाव, चांदवड, नाशिक, दिंडोरी मार्गे सापुतारा घाटातून ती पुन्हा गुजरातमध्ये जाईल आणि गुजरातमधून म्हैसाणा मार्गे राजस्थानामध्ये शिरेल आणि राजस्थानामध्ये 4 दिवसानंतर मथुरेच्या मार्गे उत्तर प्रदेशातून हरियाणामध्ये प्रवेश करेल आणि 18 जुलैला ही यात्रा नवी दिल्लीमध्ये पोहोचणार आहे. त्याच काळामध्ये लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू असणार आहे. आम्ही मंदसौर म्हणून हुतात्मे झालेल्या 6 शेतकऱ्यांचे कलश घेऊन निघणार आहोत आणि 7व्या कलशामध्ये देशातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचं प्रतीक म्हणून 7वा कलश असणार आहे. आणि आम्ही जे शेतकऱ्यांची मतं घेऊन निवडून आलेले आहेत त्या सगळ्या खासदारांनी जंतर मंतर येथे ठेवलेल्या या कलशाला अभिवादन करून मगच लोकसभेमध्ये जा अशी विनंती करणार आहोत. आणि मग पुढील आंदोलनाचा दिशा तिथं आम्ही ठरवू. ही आमची यात्रा संपूर्ण देशभर उत्तर, दक्षिण आणि पूर्वेकडे जाऊन ऑक्टोबर महिन्यामध्ये चंपारणला जाईल. गांधीजींच्या नेतृत्वाखाली चंपारणमध्ये झालेल्या आंदोलनाला यावर्षी 100 वर्षे होत आहेत. त्या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये या यात्रेचा समारोप होईल. 2च मुद्द्यावर देशातल्या सगळ्या शेतकरी संघटना एकत्रित आलेल्या आहेत. देशातल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार शेतकऱ्याला
उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव मिळाला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदींनी या देशातल्या शेतकऱ्याला आश्वासन दिलेलं होतं, शेतकऱ्यांनी पुन्हा पुन्हा कुणाच्या दारामध्ये जाऊ नये, जाण्याची त्याच्यावर वेळ येऊ नये म्हणून आम्ही शाश्वत उत्पन्न होण्यासाठी म्हणून या सूत्रानुसार हमीभाव देऊ. त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या ऐवजी भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला म्हणजे एनडीएला मतं द्यावीत, आम्ही हे आश्वासन पूर्ण करू असं आश्वासन दिलेलं होतं. त्याला 3 वर्ष झालं. हे आश्वासन पूर्ण करा आणि पुन्हा पुन्हा शेतकऱ्याला मदत मागायला आम्ही येणार नाही ही भूमिका घेऊन संपूर्ण देशभरामध्ये आम्ही जागृती निर्माण करू आणि देशव्यापी आंदोलन करू. कारण वारंवार शेतकऱ्यांची कर्ज माफ केलं तर शेतकऱ्याला किती वेळा मदत करायची असा टोमणा सोशल मीडियातून काही तथाकथित विद्वानांनी उपस्थित केलेला आहे. माध्यमातून काही लोक कुरकुर करतायत. पण आमचं म्हणणं असं आहे की आमचे भाव पाडण्याचं धोरण सरकार राबवतं आणि त्यामुळं आमच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आलाय. तो एकदा त्याची जबाबदारी घ्या आणि आम्हाला शाश्वत उत्पन्नाचं साधन निर्माण करून द्या. आमच्या व्यवसायाच्या आड येऊ नका, आमचे दर पाडायच्या भानगडीत पडू नका आणि स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार दर मिळण्याची शाश्वती द्या. भविष्यात आमचा शेतकरी कधीही राज्यकर्त्यांच्या दारात जाणार नाही, ना राज्य सरकारच्या दारात जाईल ना केंद्र सरकारच्या दारात जाईल. ही आमची भूमिका आहे आणि या पद्धतीनं भविष्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आणि आमची वाटचाल राहणार आहे. तुम्ही 25 जुलैपर्यंतची मुदत म्हटलंय, ती नेमकी कशासाठी आहे? म्हणजे 25 जुलै नंतर तुम्ही निर्णय घेणार म्हणताय, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार की आणखी निर्णय आम्ही घेणार आहोत. कारण कार्यकारिणीमध्ये आज याची प्रदीर्घ चर्चा झाली आणि मुंबईला आपण जो अल्टिमेटम दिलाय तो 25 जुलैचा दिलेला आहे आणि तो संपेपर्यंत पुन्हा एकदा, कारण आम्ही चर्चेचे दरवाजे बंद करत नाही, पुन्हा एकदा आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी 10 वेळा यांच्या दारामध्ये जाऊ, परंतु एकदा निर्णय घेतल्यानंतर मात्र यांच्या नाकामध्ये दम आणल्याशिवाय सोडणार नाही ही आमची भूमिका आहे. आजच्या कार्यकारिणीमध्ये आणखी एका विषयाची चर्चा होती ती म्हणजे सदाभाऊ खोतांचं काय करायचं. बऱ्याचशा लोकांनी त्या संदर्भात तीव्र भावना व्यक्त केल्या आणि काहींनी समर्थन देखील केलं. या दोन्ही बाजूंचा ऐकल्यानंतर त्यांच्या बाबतचा निर्णय याची काही मुदत दिली का त्याचा जास्त या संदर्भामध्ये आज अशी चर्चा झालेली आहे की इथून पुढे चळवळीची किंवा संघटनेची भूमिका, अधिकृत भूमिका ही प्रदेशाध्यक्ष आमचे प्राध्यापक पोपळे किंवा आम्ही जाहीर करू आणि हीच संघटनेची अधिकृत भूमिका असेल. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या पद्धतीनंच भूमिका घ्यायची आहे आणि सदाभाऊंच्या संदर्भामध्ये कार्यकारिणीमध्ये अनेकांनी तक्रारी केल्या. त्या संदर्भात एक ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक दशरथ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक समिती तयार केली आहे आणि त्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष आहेत रविकांत तुपकर आहेत आणि सतीश काकडे. या चौघांनी सदाभाऊंच्या संदर्भामध्ये पदाधिकाऱ्यांनी ज्या तक्रारी केल्या आहेत त्या तक्रारीची शहानिशा करावी, त्यांना बोलवून घ्यावं, त्यांच्याकडून खुलासा करून घ्यावा आणि मग त्यांच्या संदर्भामधला निर्णय घ्यायचा असा निर्णय कार्यकारिणीनं या चौघांच्या समितीला दिलेला आहे. आता ते कळेलच. कार्यकारिणी आणि समिती सक्षम आहे निर्णय घ्यायला आणि त्यांना तेवढे अधिकार कार्यकारिणीने दिलेले आहेत. आमची भूमिका अशी आहे की कुठलाही निर्णय घेत असताना प्रत्येक घटकाला आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. ती संधी दिल्याशिवाय निर्णय घेणं चुकीचं होईल असं आमचं मत झालं आणि म्हणून आम्ही या समितीचं गठीत केलेलं आहे. सदाभाऊबद्दल तुमचं व्यक्तिगत मत काय आहे? तुम्ही आता बोलताना कार्यकारिणीमध्ये असं म्हटलं की शिवसेनेचे मंत्री शिवसेनेची भूमिका मांडत असतात, त्यासाठी आग्रही असतात, तुमचे मंत्री मात्र विरोधात भूमिका घेतात. अनेक वेळा असं घडलेलं आहे की संघटनेचे पदाधिकारी एक वेगळी भूमिका घेत असतात आणि संघटनेचे प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये असणारे सदाभाऊ
एक वेगळी भूमिका घेत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. म्हणून आम्ही आता या ठिकाणी आज ठरवलेलं आहे की संघटनेचे पदाधिकारीच संघटनेचे अधिकृत भूमिका मांडतील. देश भर का कार्यक्रम है, उसके बारे में बताइए कि कौन से राज्य के हिसाब से सम्मिलित होंगे और इसका एग्जैक्टली एजेंडा किस तरह से होगा? जहां मध्य प्रदेश में मंदसौर जिले में किसानों पे गोली चलाई गई और 6 किसान शहीद हो गए, उसी शहीद स्थल पर किसान मुक्ति यात्रा 6 जुलाई को निकलेगी. इसमें तमिलनाडु, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगढ़, देश के विभिन्न राज्यों से किसान प्रतिनिधि आएंगे, क्योंकि हमने राष्ट्रीय स्तर पर किसान संघर्ष समन्वय समिति गठित की है. इसमें तकरीबन 130 संगठनाएं शामिल हो चुकी है और इस कमेटी के तहत ये यात्रा निकलेगी. 6 जुलाई को ये यात्रा मंदसौर से बाहर निकलेगी. मध्य प्रदेश में रतलाम, देवास, ग्वालियर, इंदौर, बड़वानी होके महाराष्ट्र में आएगी. शिरपूर, धुळे, मालेगांव, चांदवड, नासिक करके ये सापुतारा पहाड़ क्रॉस करके गुजरात में जाएगी और गुजरात होकर महसाना से राजस्थान में जाएगी और राजस्थान से होकर मथुरा होकर उत्तर प्रदेश में और उसके बाद हरियाणा से 18 जुलाई में ये यात्रा दिल्ली में पहुंचेगी. तेव्हा ही पत्रकार परिषद होती राजू शेट्टी यांची आणि यात महत्त्वाचे त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत. सरकारला त्यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे 25 तारखेचं, तोपर्यंत कर्जमाफीच्या संदर्भातली आकडेवारी द्यावी, त्या संदर्भातलं स्पष्टीकरण द्यावं सांगितलंय आणि सदाभाऊ खोत यांच्या संदर्भात एक कमिटी स्थापन केली आहे. या सगळ्या मुद्द्यांवरती आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्यासाठी स्वामीनाथन आयोगाचे जे शिफारशी आहेत त्या लागू करण्यासाठी देशभरात आंदोलन उभारलं जाईल आणि किसान मुक्ती यात्रा काढली जाईल असंही राजू शेट्टी यांनी सांगितलेलं आहे.